त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिवीण धावया न पवे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे. परंपरा त्याचे कुळ शुद्ध. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पांडुरंगा करू प्रथम नमः, करू प्रथम नमः, करू प्रथम नमः, करू प्रथम दुसरे चरणा संताजी, दुसरे चरणा संताजी, दुसरे चरणा संताजी. दाऊचा कृपादाने कथेचा विचार, कृपादाने कथेचा विचार, कृपादाने कथेचा बद्ध जटाम सुवल्कपटाम संसक्त मूल छटाम. अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदा तटाम. सीता सन्निकटाम स लक्ष्मण भटाम वामांगटू नोत्कटाम. रामाख्याम प्रगटाम कृतोट्ट जनटाम देवीं भजेटव्यटाम. वेदानुद्धरते जगन्ति वहते भूगोलमुद्विव्रते. दैत्यं धारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते. पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्य मातन्वते. म्लेच्छान मूर्छयते दशाकृति कृते. श्री कृष्णाय तुभ्यं नमः. मावळवे तो विश्वाभासू, नवल उदयला चंडांशो. अद्वयाब्जेने विकासू. बंधू आता ऊन वाढत जाईल. लागला असला तर एखादा पंखा ठेवा, इथे असला तर ठेवा. विठ्ठल त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. सेवेसाठी निवडलेला अभंग. संत निवृत्तीनाथ महाराजांचे शिष्य आणि अनुज, लहान भावाला अनुज म्हणतात. ज्ञानोबा माऊली कल्पतरूची सावली, भक्ती करणाऱ्याला पावली, वारकरी संप्रदायाला फावली. ज्ञानोबा माऊली कल्पतरूची सावली, चिंतावी पावलो पावली. ज्ञानोबा माऊली. माऊलींचे 5 ग्रंथ आहेत. 2 ग्रंथ अभंग स्वरूपात आहेत, 3 ग्रंथ ओवीबद्ध आहेत. ग्रंथराज ज्ञानेश्वरी ओवी, अमृतानुभव 910 ओव्या ओवीबद्ध, चांगदेव 65 ओवीबद्ध, अभंगांची गाथा आणि हरिपाठ अभंग स्वरूपात 2 ग्रंथ, ओवी स्वरूपात 3 ग्रंथ. हे सगळ्या जगाला देणगी दिलेली आहे. त्यामध्ये हरिपाठातला हा अभंग 10वा आहे का 11वा आहे? कारण काही काही म्हातारे काय गंमत करतात, सुंदर ते ध्यान अभंग पहिला धरतात, म्हणून त्यांना हा अभंग 11वा वाटतो, हा अभंग 10वा आहे. चला ठीक आहे. आजचा हा जो नैमित्तिक कार्यक्रम आहे, आपल्या दंडकारण्यामध्ये त्र्यंबकेश्वर भगवंताच्या पंचक्रोशीमध्ये रामरायाच्या, रामचंद्र प्रभूच्या, लक्ष्मणजी सीतामाईच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा परिसर नाही. तसे रावणाचे पाय लागले तिथे. इकडनंच गेला ना तो, सर्व तीर्थ टाकेत कडून, इकडून चाटोरीकडून. त्याचप्रमाणे गौतम ऋषी महाराजांची ही कर्मभूमी आणि तपोभूमी. त्याचप्रमाणे त्र्यंबकराज 7 नद्या भारतवर्षातील, त्याच्यातली एक नदी, ज्या नदीमध्ये स्नान केलं असता गाय मारण्याचं पाप खलास होतं. गो वध हरी, गो वध हरी, गो वध हरी याचा शब्द झाला गोदावरी. गौतमी तटे, तिच्या दक्षिण तीराला आपल्या श्री क्षेत्र
आपल्या या धरणगावमध्ये हा सामूहिक मावदचा कार्यक्रम आहे. मावंदे नाही आहे, मावद शब्द आहे तो. तर मावदचा कार्यक्रम सामुदायिकरित्या ठेवलेला आहे. जवळजवळ 19 जण आणि आपल्या परिवारासह तीर्थयात्रा करून आपल्या मायभूमीमध्ये परत आलेत. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया आणि त्या निमित्तानं सामुदायिक कार्यक्रम ठेवावा म्हणजे उपस्थितीही वाढते, सगळ्यांचे सोयरेदारी एकत्र येतात, खर्चही वाटला जातो आणि कार्यक्रमालाही स्वरूप येतं. चला ठीक आहे. मूळ शब्द मावंजा नाही आहे, मावंदेही नाही आहे, मावद. तर ही संस्कृत भाषा काय सांगते ते ऐका. संस्कृत भाषेमध्ये निषेध वाचक अव्यय आहे मा. मा म्हणजे नको. तसा माचा अर्थ लक्ष्मी पण होतो. मा म्हणजे नको आणि वद म्हणजे बोलू. बोलू नकोस. तू जे तीर्थयात्रा केल्यात त्या तीर्थयात्रेबद्दल कोणाला सांगू नको, म्हणजेच पुण्य कमी होतं. पाप सांगत राहावं. केला उच्चार घडल्या दोषाचा पापाचा उच्चार करावा आणि पुण्यावर पांघरून घालावं. तैसे झाकी निफजले बर का पाप पुण्य. तर याच्यामध्ये असं एक आहे, आपणच आपलं सांभाळत राहावं. दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे, काही लोक म्हणतात तीर्थयात्रेला का जावं. आहेत 2-4 जण आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, ते त्यांच्या बोलण्याला विधानसभेत लोकसभेमध्ये महत्व आहे, त्यांच्या बोलण्याला इथे महत्व नाही आहे. मी स्पष्ट बोलून टाकलं आणि त्या विषयावर पडदा टाकून दिला नाही, पडदाच उघडला. तुझं जे कार्यक्षेत्र आहे ना त्याच्यात काय करायचं, धरणं बांधणं, इलेक्ट्रिक लाईन आणणं, बँका उघडणं, पतपेढ्या, साखर का, इकडे बोला तुम्ही. इकडे कोणी अधिकार दिला तुम्हाला बोलायचा? कोणी सांगितलं? ते म्हणतात दगड आहे तिथे. अरे एकच वाक्य सांगतो, जो देव झाला त्याला देव दिसतो, जो दगड असेल त्याला दगडच दिसतो. तुम्ही काही अन्नदाते नाही भाऊ आमचे. कोणी सांगितलं तुम्हाला हिंदू धर्मावर प्रहार करायचा? तो गोष्ट एक ऐका. तर का जावं तीर्थयात्रेला हा जो महत्वाचा विषय आहे. काही माणसं तुम्हाला आजही असे सापडतील, घर आणि शेत थोडे लांबलेच तर पाहुण्यांकडे जातात आणि बाजारात जातात, आणि जर थोडे लांबलेच तर बँकिंग व्यवहार तेवढ्या पुरतेच आहे. काय म्हणायचं ते तुम्हीच म्हणा. तो माशांचा स्पॉट येतो एवढा, काचेचा पेटी, काय म्हणतात त्याला, फिश पॉन्ड, बरोबर आहे. त्याच्यामध्ये ऑक्सिजन सोडलेला राहतो कृत्रिम. त्यांना 2/1.5 जागा जगात माहिती आहे. त्यांना वाटतं एवढंच जग आहे. डाबक्यात असणाऱ्या बेडकाला वाटतं एवढंच जग आहे. याला कूपमंडूक वृत्ती म्हणतात. काय शब्द वापरला? कूपमंडूक वृत्ती. कूप म्हणजे विहीर, मंडूक म्हणजे बेडूक. तेवढंच वाटतं त्याला. पण याही पलीकडचं सांगायचं जर ठरलं, हे विश्वची माझे घर, ही संताची वाणी आहे, पेपरच्या संपादकाची वाणी नाही. देशदूत, लोकमत, सकाळ, बातमीदार, गावकरी, देशोन्नती, राष्ट्रोन्नती, सामना, पांचजन्य, दिल्लीचा पेपर, न्यू दुनिया, दिल्लीचा पेपर आहे. काही नाही. पण एक गोष्ट जाता सांगतो, घर सोडावं माणसाने. आणि मग काय होईल घर सोडल्यावर? सांगतो ना बाबा, कशाला घाई करतो. जोपर्यंत पायाची गंतव्य शक्ती चांगली आहे. कोणती शक्ती बोललो? गंतव्य शक्ती म्हणजे चालण्याची जाण्याची शक्ती चांगली आहे, तोपर्यंत पायी तीर्थयात्रा कराव्यात. होय होय वारकरी पाहे पाहे रे, जव हे सकाळ
पोटाचं प्रमाण दिलं. पायाची गंतव्य शक्ती चांगली आहे तोपर्यंत पायी तीर्थयात्रा कराव्यात. शरीर सुदृढ आहे तोपर्यंत एसटी रेल्वेने तीर्थयात्रा कराव्यात. विमानाने जायला लागलेले आहेत आता लोक. चला ठीक आहे, जोपर्यंत डोळ्याची दृश्य शक्ती दृक शक्ती चांगली आहे तोपर्यंत देव दर्शन करून घ्यावं. जोपर्यंत हातात सत्ता आहे तोपर्यंत विकास कामं करून घ्यावेत. जोपर्यंत खिशात पैसा आहे तोपर्यंत दान धर्म करून घ्यावा. आणि जोपर्यंत दात चांगले तोपर्यंत सोपाऱ्या खाऊन घ्याव्यात. बरोबर आहे ना? हो म्हणा ना मग. हा, सोपारीमध्ये कोणतं जीवनसत्व आहे ते खाणाऱ्यांनाच विचारा. कीर्तनकार बोलला तर लोक म्हणतात ॲडव्हान्स बोलतो बाबा. अरे तुला आहाराचं ज्ञान नाही हे कबूल करणं बाबा. सुपारी खाऊन कोण बुद्धिवान झाला, सुपारी खाऊन कोण शक्तिवान झाला आणि सुपारी खाऊन कोण श्रीमंत झाला, याची उत्तरं द्या. काही नाही सापडणार उत्तर. पण एक ऐका, सगळ्यात महत्वाचं एक जाता जाताना आपल्याला एक सांगायचं आहे. आपण ज्या विश्वात आहोत मर्यादित तेवढं विश्व नाही, तर विश्वाच्या बाहेर एक निसर्ग दर्शन आहे. काय शब्द वापरला? निसर्ग दर्शन आहे, एक भगवत दर्शन आहे, एक तीर्थ दर्शन आहे, एक देशाटन काय शब्द वापरला? एक समुद्र दर्शन आहे, एक पर्वत दर्शन आहे आणि चालीरीतीचं दर्शन आहे. कोणतं दर्शन सांगितलं मी शेवटी? चालीरीतीचं. अहो कोणता राज्य आहे? हा, त्या ओरिसाकडे वेगळंच विचित्रच पातळ नेसतात त्या महिला. आणि त्या तुमच्या गुजरातमध्ये गेले ना तिकडचे काठेवाडींचं धोतरच नेसणं विचित्र ही लय. आणि त्यातल्या त्यात पंजाबमध्ये आणखी ते वेगळंच आहे. हे बरं का, विविधता आपल्याला पाहायला मिळते आणि विविधतेमध्ये एकतेचं दर्शन घडतं. कशाचं दर्शन सांगितलं? विविध मध्ये एकतेचं दर्शन घडतं. बरं, काही हरकत नाही. मग असे तर अनेक तीर्थ आहेत. हो बाबा, अनेक तीर्थ, एक नाही दोन नाही. पहिला मोठा आकडा तुमच्या पुढे ठेवून देतो. हे माझ्या अंगावर हातावर केस आहेत, हे 3,50,00,000 आहेत. मेहरबानी करून मोजू नका. एक म्हणेल मी 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 अकाउंट झालेलो आहे. हो बाबा, तू अकाउंट झालेला आहे ना, तुझ्या ऑफिसचा अकाउंट आहे तो. तर या प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी हे 3,50,00,000 केस आणि या ठिकाणी दोष घडतात आणि याचं क्षालन करण्याकरता तेवढीच तीर्थ आहेत. 3,50,00,000 तीर्थ जगात आहेत. पण आपल्याला एवढी काही सांगायची नाही. ते आमचे सांगतात पंढरपूरचे चातुर्मास सांगणारी मंडळी, त्यांचा अभ्यास मोठा राहतो, त्यांनी सांगावं ते. मग आपल्याला बाबा तुम्हाला काय घेणं देणं आहे? आम्हाला वेळ नाही मिळत. भल्या माणसा, तुला वेळ मिळत नाही असं जे तू बोलतो, अरे 126 कोटी लोकांचा कारभार सांभाळणारा एक माणूस आहे या देशात आहे. हा 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 आहे. 555 सांसद म्हणजे खासदार, त्यांच्याशी संबंध आहे. त्यापैकी पक्षाचे 300-350 लोकांशी नित्य संबंध आहेत. त्यापैकी 67-68 मंत्र्याशी संबंध आहे. तेवढा संबंध तेवढ्या मंत्र्याच्या PSC आहे. थलसेना, जलसेना, हवाई सेना एवढ्या लोकांशी पुन्हा त्या माणसाचा संबंध आहे. आणि दररोज विचारतो घरी फोनवर, आईची तब्येत बरी आहे ना, आईने काही खाल्लं का, आईजवळ फोन द्या. हा हा ठीक आहे ठीक आहे, हा उद्या फोन करतो. पुन्हा आईची काळजी घेतोय. आणि एवढंच नाही, जगातले परदेशातले जेवढे देश आहेत तेवढ्यामध्ये पाठवलेले देश राजदूत आपल्या भारतातले, तेवढ्यांशी संबंध आणि परराष्ट्राशी व्यापाराचा संबंध आणि स्वतःचं आरोग्य सांभाळणं, एवढा ज्याचा टाइम जातो तो माणूस स्वतः सकाळच्या 4 वाजेला योगासनं करतो, त्याला टाइम भेटतो. तुझ्या 3 शेळ्या, 2 कोंबड्या, तामट, टमाटे नाही तामट, तामटच म्हणतात काही काही म्हाताऱ्या. किती 1.5 एकर तामट, 1 म्हैस, 1 शिंग मोडलेला बैल, माग कौलारू छप्पर, तरी त्याला वेळ मिळत नाही. मग आश्चर्य झाले.
काही इकडे स्नान होत नाही तेवढ्यात नाश्त्याला बसतात, नित्य नेऊन करायला वेळ नाही. बोलू का एक वाक्य, ध्यानात राहीन का? परत ऐका शांततेनं, एक ऐका. भविष्य घडवण्याकरता आयुष्य आहे. आम्ही थोडा मोठ्यांचे वाक्य गोळा करतो. आयुष्यात भविष्य गोड करावं, आणि नाही केलं कोणाचं काय जाणार नाही. इथे कोणाचे काय बा जाईल आणि तो त्याचं त्यानेच पाहत. हे जरी माझे न ऐकालं तरी दुसरा येईल. बरोबर ताल पकडला येईन आहे ना. तो संतांचा पिंगळा आहे. तो तिथं काय कोणाचा संबंध आला? पिंगळा कोणाचा आहे? संतांचा आहे. मग कोणी काय, आमचीच क्लिप त्या व्यक्तीला ऐकवतात ना, मग ती व्यक्ती आम्हाला धमक्या देते. अरे जो एकटा महाराष्ट्रात फिरतो तुझ्या धमकीला कोण भितरे? पण एक ऐका मात्र, सगळ्यात महत्वाचं, पेरणी वेळेवर झाली पाहिजे. ज्वारीचं पीक मृग नक्षत्रात जर नाही पेरलं गेलं, आर्द्रान पुनर्वसूमध्ये जर पेरलं गेलं तर तिच्या मुळाला मूळ लागतो आणि तिथून तिचा पोगा सडला की ती वाढत नाही. पुन्हा बाजूने दुसरा पोगा, पुन्हा त्याला मूर लागला की त्याच्या बाजूने पोगा, एवढं राहून जातं ज्वारीचं ताट. म्हणून पेरणी वेळेवर झाली पाहिजे. कपाशी जर तुम्ही अर्ध्या आर्द्रापर्यंत नाही पेरली तर तिचं उत्पन्न घट्ट. मृगाचा मन, आर्द्रची झडी आणि कुरुमकोयरेचा कुणबी बुडी, खानदेशी मन झाली. पुनश्च एक ऐका, जेवण वेळेवर झालं पाहिजे. जेवणाची खरी वेळ दिवसाची 11 आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर जेवावं, पण ते जमत नाही. ते सकाळची जेवणाची वेळ 11ची आहे. औषधाची वेळ चुकू नये. आणि विद्यार्जन, बुवा मांड मंडळी, विद्यार्जनाची वेळ चुकू नये. आणि पुढचं सांगतो, यमराज आपली मृत्यूची वेळ चुकू देत नाही. तो वेळेवरच येतो. औषध वेळेवर घ्यावं. मग तशा तीर्थयात्रा सुद्धा वेळेवर कराव्यात. आणि काहीच केलं नाही, मी कोणाच्या घेण्यात नाही, मी कोणाच्या देण्यात नाही, मी कोणाच्या घरी नाही, मी कोणाच्या दारी नाही, आणि कीर्तन संपून गेलं तर मला माहीत सुद्धा नाही. वा रे वा, हाही वर्ग जगा आहे का नाही? सायास करीसी प्रपंच वेळ नाही मिळत ना हो. पहा, इकडे प्रेत जडत आहे, तुम्ही इथे चिंतन करू शकतात. इकडे दशक्रिया होते आहे, इथे चिंतन करू शकतात. ती यष्टी लागलेली नाही तोपर्यंत तुमच्या 7 मिनिटामध्ये 7 माळांचा जप होतो. जर गर्दीत माळा घेताना आली तर बिना माळेचा जप होतो. शांत मनाने ऐका. लक्झरी गाडीमध्ये बसल्या, लक्झरीचा अर्थ होतो आरामदायक होतो मराठीमध्ये. पुण्यापासून नाशिकला यायला 4 तासाचा रस्ता, 30 मिनिटाचं जेवण मध्ये 4.5 तासामध्ये ज्ञानेश्वरीच्या जवळजवळ 2,500 ओव्या होऊन जातात. करणारला आहे, झोपणारला अंथरुण आहे, उडणाऱ्याला आकाश आहे, पोहणाऱ्याला पाणी आहे, धावणाऱ्याला जमीन आहे आणि मरणाऱ्याला स्मशानभूमी आहे. तू कोणाचं ऐकणार नाही, कोण नको ऐकू, आमचं काय जाणार आहे. पण एक गोष्ट तर अतिशय महत्वाची अशी आहे, वेळेवरच बोललो ना मी सगळं. मग तीर्थयात्रा वेळेवर झाले पाहिजे. तेवढ्यात माझं लक्ष तिकडे गेलं, त्याच्याने एक सुटून गेलं. लग्नही वेळेवर झालं पाहिजे. 45 वर्षात एकाने 52व्या वर्षी लग्न केलं कीर्तनकाराने.
जी विद्यार्थिनी गीता शिकत होती तिच्याशीच लग्न केलं मात्र बिचाऱ्याने. सत्य कदाही खोटं नाही आहे. लग्न वेळेवर, जेवण वेळेवर, औषध वेळेवर, पेरणी वेळेवर, शिक्षण वेळेवर आणि तीर्थयात्रा. मला बद्रीनारायणाला जायचंय. भाऊ विमानाने बी जाऊ नको दादा, तिथे ऑक्सिजन कमी मिळतो वर. खरंय ना हे? आणि जरी तुम्ही म्हणाल मी पालखी करून घेईल, 7,000 रुपयाची पालखी करून घेईल, ऑक्सिजन कमी मिळायला लागला, चक्कर येईल. काही इथले भुसावळ जवळचे लोक, मंत्रीबाईच्या मतदारसंघातले लोक, गाडीची गाडी पलटी झाली. भुसावळ जवळचे 17-18 लोक खलास झाले. माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांनी त्यांना मदत जाहीर केली, खासदारबाईंनी मदत केली. ह्या वयात जाण्यापेक्षा अगोदरच्या वयात करून घ्यावं. ज्याला डोंगर चढायचा आहे, घाट चढायचा आहे, त्याने सकाळी चढावं. ज्याला ध्यान करायचं आहे त्याने ब्रह्ममुहूर्तावर करावं. आणि ज्याला मरायचं आहे जाऊ द्या त्याला. पण शेवट सांगून देऊ, ज्याला परमार्थ करायचा आहे त्याने शेवटच्या घटकेपर्यंत अंतकालेचे मामेव. पुरावा देऊन मोकळा झालो, मला काय घेणं देणं. अंतकालेचे मामेव वेळ मिळत नाही ना. पुन्हा तेच आणलं का पुढं. चला मोजा मग आता. 24 तासाचा रात्र आणि दिवस, याला मराठी भाषेमध्ये अहोरात्र असा शब्द आहे. रात्र आणि दिवसला काय म्हणायचं? अहोरात्र. मग तुम्हालाही सांगून टाकतो बुवा मंडळींना, 24 तासामध्ये 86,400 सेकंद जातात. कहो महाराज ध्यानात राहील का काय? तिकडे लक्ष होतं. 86,400 सेकंद गेले का एक दिवस आणि एक रात्र जाते. 3,11,04,000 सेकंद गेले का एक वर्ष जातं. मात्र 360 दिवसाचं, 365चं केलं की माझं गणित चुकेल. 3,11,04,00,000 सेकंद गेले का 100 वर्ष जातात. आयुष्य जात आहे सेकंद एक दिवस एक रात्र. 3,11,04,000 सेकंद एका वर्षाचे. 3,11,04,00,000 सेकंद 100 वर्षाचे. ज्याचं त्याने पाहावं. कीर्तनकाराला मात्र वेडा नका म्हणा. काय गणित करतो, काय गणित करतो, काय म्हणतात त्याला, मॅथमॅटिक बरोबर आहे का? आताशी बटन दाबलं की ऑटोमॅटिक म्हणून गेलंय मॅथमॅटिक. करतो सुरुवात. 8 तासाची ड्युटी प्रत्येकाला आहे. आमचा प्रवासात वेळ गेला. मी माझ्या छातीला हात लावून सांगतो आणि तुमच्या पुढे गुन्हा कबूल करतो, माझं आयुष्य प्रवासात खलास झालं. माझ्याकडून काहीच झालं नाही. 8 तासाची ड्युटी झालं, बरोबर झालं. आणि 7 तासाची झोप आहे. 8 आणि 7 मग एखाद्याची झोप 6 तासाची असेल, एखाद्याची 8 तासाची असेल. 8 आणि 7 15 झाले का? मला पहिला घास ते शेवटचा घास 20 मिनिटामध्ये जेवण होतं माझं. 2 टायमाचं जेवण 40 मिनिटाचं, पण तुम्ही 1 तास धरून घ्या. 3 मिनिटात दात घासणे, 3 मिनिटामध्ये दुसरा विधी करणे, 4 मिनिटात स्नान करणे, 4 मिनिटामध्ये धोतर नेसणे, 1 मिनिटात गंध लावणे, याचा 1 तास धरून घ्या. वर्तमानपत्र वाचण्याचा अर्धा तास धरा, रेडिओच्या बातम्या अर्धा तास धरा, टीव्हीच्या बातम्या अर्धा तास धरा. अरे 24 लाकडा भिडलाच नाही अजून. 17-18 तासच झाले अजून 5-6 तास उरले ना. बँकिंग व्यवहाराला 1 तास देऊन टाका. तुम्ही सोसायटीचे चेअरमन आहेत का? हा हा हा.
कर्जरो खेळणं चेकवर तुमची सही लागते म्हणे. मग तिथे जा अर्धा तास. नातवाचे शर्ट बदलवणे, नातवाच्या गुंड्या घालून देणे, नातवाचं नाक साफ करणं, याचे 15 मिनिटं धरा ना. काय पाहिजे तुम्हाला? अहो मला शॉपिंग करावी लागते. शॉपिंग करा बाबा 40 मिनिटात. काय पाहिजे तुम्हाला? तरी 2 तास शिल्लक राहिले. 15 मिनिटात ज्ञानेश्वरी, 15 मिनिटात गाथा, 15 मिनिटात भागवत, 15 मिनिटात नामजप आणि शेवटी 15 मिनिटामध्ये दोन्ही हरिपाठ होऊन जातात. माझं स्वतःचं वेळेचं नियोजन आहे. फक्त ज्या दिवशी मोठा प्रवासात जागा नाही मिळाली बसायला तेव्हा माझं नियम चुकतो. पण वेळ नाही मिळत ना. पुन्हा तेच गारण आणलं याने बावळटाने. वेळ मिळत नाही. वेळ काढावा लागतो. हे उत्तर आहे त्याचं. काय शब्द वापरला? वेळ. बस. काही म्हातारी काय करते? माझी मुलगी दीपावळीला येणार आहे. मग ती काय करते? पोळ्यापासूनच तूप साठवून ठेवते. लेकीला सुनीचा नाही विचार करत नातवंड. माझ्या मुलीला कुठून सुरुवात केली तिने तूप गोळा करायला? एवढ्या बरणीत. थोडं साचवत राहते. तसा आपणच आपला वेळ काढावा लागतो. या लेकरा बाळांच्या घरात माझ्या मुलीला खायला मिळणार नाही म्हणून ते अगोदर काढून ठेवते. काही दारू पिणारे अट्टल माणसं आपल्या कमाईतून दारू पिण्याकरता रिझर्व पैसा काढतात. हा पैसा दारू करताच आहे. काही माणसं, व्यावहारिक माणसं, मुलगी झाल्याबरोबर तिच्या नावाने खातं उघडतात आणि अपाक अज्ञान पालन करता लावून तिच्या लग्नापर्यंत 2.5 लाख गोळा होऊन जातात. वेळ मिळत नाही. वेळ काढावा लागतो. मग तसा वेळ काढायचा. पण मग आम्ही काय करतो? चवाट्यावर, कट्ट्यावर, ओट्यावर गप्पा मारतो. गप्पांचा टप्पा पूर्ण करणारे आप्पा. काय करतात हे आप्पा? गप्पा मारतात ना. मग काय फायदा? वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग. वाया व्यर्थ कथा, वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग. मंथोनी नवनीता तैसे येणार नाही. 71 साली आम्ही आळंदीला गेलो. 54 वर्षापूर्वी महाराज सुदाम महाराज माझ्या मागे होते या भागातले. जेव्हाही आम्ही पाहिलं असं दरवाजाच्या फटीतून पाहिलं तर सकाळीच पिवळी शाल मांडीवर, तक्क्या पाठीला जेरोबल लावलेला आणि छोटी माळ घेऊन भाऊसाहेब जप करताना पाहिलं आम्ही. बस. आणि थोडा वेळ त्यांना जर मिळाला तर ते ग्रंथालयामध्ये जाऊन ग्रंथ काढून आणायचे. 7व्या दिवसाच्या संध्याकाळी गाथेचं पारायण झालंच पाहिजे. मोठे बाबा जप करताना मी काही वेळा असं दरवाजाच्या फटीतून पाहिलेलं आहे. आपण करत नाही त्याला आपणच जबाबदार आहेत ना भाऊ. मी माझ्या गावाच्या किराणा दुकानाच्या ओट्यावर कधीच बसत नाही. ग्रामपंचायतच्या पायरीला पाय सुद्धा लागू देत नाही. मी इतकं सांभाळतो. कोणापासून? ग्रामपंचायतच्या पायरीला पाय सुद्धा लागू देत नाही. चक्कीच्या ओट्यावर बसत नाही. किराणा दुकानाच्या ओट्यावर बसत नाही. हॉटेलच्या बागड्यावर बसत नाही. कशी झाली आहे ती जागा ते तुम्ही पहा. काय झाली आहे ती जागा. आणि मग आपला वेळ आपण काढायचा. पण मग घरी राहिल्यावर गप्पा मारणारे येतात. आता कालचीच गोष्ट सांगतो तुम्हाला. मी तिकडनं निघालो कीर्तन करून. एक जण पहिलाच बसला होता. या 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 बाबा या. तुमच्याकरता विंडो सीट धरली. माझ्याकरता विंडो सीट म्हणजे खिडकीजवळची जागा धरली. म्हटलं तुम्ही विंडो सीट जवळ तुम्ही बसा, मी दुसऱ्या सीट जवळ बसतो. विंडो सीट जवळ चालली गाडी. मी त्याच्याजवळ गेलो नाही. तो माझ्याजवळ आला. कशा करता? विहिरीला पाणी पुरतंय का? मुलं काय करत्या? मग माझ्या हातात गाठाच होती. दाखवा म्हणे काय आहे. ती गाथा घेतली त्याने मिटून घेतली. काय चाललंय? आणि सप्ताह कुठे आहे? तर मी त्याने गाथा घेतली.
तर मग मी असं करून टाकलं. बाबा झोप लागते का? झोपा मग. गप्पा करण्याची सवय जन्मभर आहे. मंडुकी वटवट अनंत बाचाळ मंडुकी वटवट तैसे देगा मंडुकी वटवट तैसे देगा मंडुकी वटवट तैसे देगा मंडुकी वटवट तैसे देगा चिताठा नित्य घटाटोप नित्य खटाटोप जाय चिताठा नित्य घटाटोप मंडुकी वटवट तैसे देगा मंडुकी वटवट तैसे देगा मंडुकी वटवट तैसे देगा मंडुकी वटवट तैसे देगा पंढरपूरच्या चातुर्मासामध्ये तुकाराम भुवन मध्ये बोधे बाबा 3 वाजेला उठायचे. इतर विद्यार्थ्यांना 4 वाजेला उठायचे. आणि दररोजचं भजन जाऊ दे आता, ते सगळं जाऊ दे आता. आणि मग आता तुला घरी वेळ मिळत नाही ना, घर सोड मग आता, चल आमच्या बरोबर पंढरपूरला. गात जागा पुढे काय आहे? थांबा. गात जागा, गात जागा काही तसे जात नाही. खात जागा, खात जागा अपुरं पडलं तर आणखी मागा. तब्येत बिघडलं तर घरी भागा. आम्ही आता पुढे काय सांगा, जा घरी. मग कुठे जाऊ? रोषे निघाले अवचटे, पडले द्वारकेच्या वाटे. रागानं निघावं घरातून, द्वारकेच्या रस्त्याला लागावं. सावत्राई, मोठा भाऊ, मोठी वहिनी त्रास देतात, त्यांच्यावर रागानं निघावून आळंदीचा रस्ता धरावा. पण आळंदीचा रस्ता धरला ना, हॉटेलमध्ये कामाला लागला. कैचं अधपतन झालं. आणि पुढे काय झालं? काही नाही झालं. तिथले भांडे घासणाऱ्या बाईशी लग्न केलं, काय होईल? सोडलं घर. मग या घर सोडल्यामुळे घर पाठमोर झालं. घर विनमुख आणि परमार्थ सन्मुख. शब्द ध्यानात आला असेल ना. संसार विनमुख आणि तीर्थ सन्मुख झाला. आता तीर्थ सन्मुख झाला, तीर्थाला जाऊ. पण तीर्थ तर लय मोकारी आहेत. कोणत्या कोणत्या तीर्थाला जावं? प्रामुख्यानं कोणतं तीर्थ? पहिल्या चरणात त्रिवेणी संगमी हरिपाठामध्ये 27 अभंग आणि 112 चरण आहेत. ज्ञानोबा माऊलींचा हरिपाठ 8 मिनिटात होतो. ध्रुवपद घेतलं तर 12 मिनिटं लागतात. चाली म्हणत राहिले तर अर्धा तास लागतो. फुगड्या खो खो खेळत राहिले तर 1.25 तास लागतो. ज्ञानोबा माऊलींच्या हरिपाठामध्ये पाहुणा शब्द 2 वेळा आहे. शांती दया पाहुणा, यमाचा पाहुणा शब्द 2 वेळा आलेला आहे. आणि वैकुंठ शब्द 6 वेळा आलेला आहे. ज्ञानदेवा पाठ तया नरा लाधले, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ.
राहिलेलं तुम्ही टाका. 6 वेळा वैकुंठ शब्द आहे, पावणा शब्द 2 वेळा आहे. रामकृष्णाधिक नाम 15 वेळा आलेले आहेत. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, रामकृष्ण वाचा असं 15 वेळा आलेलं आहे. हरी शब्द 57 वेळा आलेला आहे. वाया आणि व्यर्थ हा शब्द जवळजवळ एकच आहे. हा शब्द 5 वेळा आलेला आहे. चित्त नाही नामी तरी ते विष्णुविन जप, ज्ञानदेवाजीने व्यर्थ शब्द चालले बरं का. हे योग याग विधी पुढे पुढे वाया शब्द आला का नाही. आणि नाथ बाबांकडे चाला, पैठणला चाला आता. हा सांगा ना लवकर. अरे बाबा सांगतो ना, कॅम्प्युटरचे बटन तर दाबू दे. पिंडी देह स्थिती, हरिविण सारा, हे व्यर्थ शब्द इतक्या वेळा आलेला आहे. पण इथे एक ऐकून घ्या, तुमच्या साजूक आणि नाजूक भावना दुखावतील. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. इथे थोडस आपल्याला निकृष्ट शब्द, तुमचं सगळं जगणंच व्यर्थ आहे. असं कस काय हो? उच्च पदावर गेले. अरे उच्च पदावरून खाली येतो म्हणून कस काय खाली येतो? दोरा तुटलेला पतंग कुठे जातो सांगा? वृद्ध मंडळी बसल्या समोर. इकडे कोणी 12वीचे मुलं दिसत नाही मला, सुट्या लागल्या तरी आले नाही. अहो दोरा तुटलेला पतंग कुठे जातो? बरोबर आहे. डिझेल पेट्रोल संपलेलं आकाशातलं विमान, त्याचं स्पेशल इंधन येतं. इंधन संपल्यावर ते कुठे येतं? 10 मिनिटात संपेल आता इंधन, जागा द्या आम्हाला, उतरू द्या. कुठे येतं? आणि पुढे सांगूस का, दिल्लीतलं कुठे येतं मुदत संपल्यावर? मग मी काही गांजा पिऊन कीर्तन करतोय का? मी सुद्धा इथे 11:60 झाल्यावर मी सुद्धा खाली येणार आहे. 11:60 ना, ध्यानात नाही येत त्यांच्या, लवकर खाली यावं लागणार आहे. असा शब्द वापरलेला आहे. नाथ बाबा आम्हाला तुमच्याकडून वर्गणी मागायची नाही, मंदिर बांधायला पैसे मागायचे नाही, सप्त्याची पंगत मागायची नाही. नाथ बाबा म्हणतात का? काय माय गेली होती, बोला काय बीड ठेवलेली आहे. नामासी विनमुख तो नर पापी झाला. हा भक्ती विणमुखी, त्याच्या तोंडात माती सांगितली. यमाचा पाहुणा यांची स्तुती केली का नाथबाबांनी? आपण करतो त्यांची स्तुती, आपलं पोरग लावून घ्यायचं त्या कॉलेजमध्ये म्हणून. शेवटी सांगून जातो, नाना तीर्थाला फिर. नाना म्हणजे अनेक, प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. ही इंग्रजी भाषा नाही. फिर हिंड, आत्ता येणार होतं ते चरण, जव हे सकळ सिद्ध आहे. उन्हाळ्यात पाऊस येऊन गेला. चला करा सुरुवात. कोण मोजतं दीदी? भारतामध्ये 2 राज आहेत. तुम्हाला इथून गेल्यावर कोणी विचार राज म्हणजे काय सांगितलं महाराजांनी? केंद्र सरकारचे राज, जिल्ह्या हे राज नाही. पुष्कराज आणि प्रयागराज. किती झाले तीर्थराज? पुष्कराज आणि हे 2 राजे झाले. गंगा, यमुना आणि सरस्वतीचा उगम 3 झाले. त्रिवेणी संगम. सरका पुढे 4 धाम. कृतयुगातलं बद्रीनारायण आहे. आणि शांततेनं ऐका, तुमच्या करमणुकी करता मी आलेलो नाही इथे. जो जावे बद्री ओ ना आवे उदरी, जो जावे बद्री उसी की काया सुधरी, जो जावे बद्री ओ न भवे दरिद्री, जो जावे बद्री ओ ना आवे उदरी. पुन्हा उदरी म्हणजे पोटी जन्माला येणार नाही, तर अवश्य जाना बद्री. परत सांगतो, गाडी घसरली, खाली गेली आणि त्याची तीर्थयात्रा सफल होते. बद्रीनारायणाला जाणाऱ्या माणसाला 5,000 रुपये दिले. मी सुद्धा दिले होते एका बाईला, पण ती म्हणे तुमचे पैसे कशाचे? माझ्यावर मी मागले नाही. आणि जर मी तर व्याज घेतलं तिचं, तर मला ते पैसे दिल्याचा उपकार नाही घडणार. आणि जर तिने पैसे परत करून दिले, मी व्याज घेतलं नाही, त्या व्यक्तीच्या अर्ध्या पुण्याचा भागीदार मी आहे. बटाईने दिलेली जमीन मध्ये अर्धा हिस्सा राहतो. तसं वेच देवो निया धाडावे तिरुतासी, वेच देवो निया धाडावे तिरुतासी, वेच देवो निया धाडावे तिरुतासी.
शरण देतात. वेच देवन्या धाडी वाराणसी, मेला आला त्याशी अर्ध पुण्य. जीवन मोकळा झालो, तीर्थयात्रेला गेला आणि तिकडे मरून गेला, अर्ध पुण्य पैसे देणाऱ्याला मिळतं. आणि जो त्याने कोणाचेच पैसे घेतले नाही, स्वतःच्या पैशाने गेला, त्याची तीर्थयात्रा सफल होऊन जाते. चला मोजा आता. बद्रीनारायण अलकनंदेच्या काठावर एक सेतू बंद रामेश्वरम, हे तामिळनाडू राज्यामध्ये, तिथून उथड समुद्र आहे. 2 द्वारका, द्वारका मोक्षाचा दरवाजा, द्वार मोक्षाचं द्वार. 3 आणि जगन्नाथपुरी ओरिसा राज्यात. जगन्नाथजी का भात सब जग पसारे हात. 4 धाम झाले. चला ऐका पुन्हा, शक्तीचे 4 धाम आहेत. कसं काय ऐका. वैष्णोदेवी काश्मीरमध्ये, कन्याकुमारी तामिळनाडूमध्ये, कोलकात्याला कालिका माता आणि इकडची हर्षल माता. 4 झाले, हे शक्तिधाम झाले. आता शक्तिपीठ. शक्तिपीठ काय आहे ऐका ना, काय आहे ते. माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास. पहिल्यांदा माहुरगड तालुका नव्हता, आता तालुका होऊन गेलेला आहे. नांदेड जिल्हा आहे आणि तिथून थोड्याच अंतरावर आंध्र लागून जातो. बेधडक आदिलाबाद जिल्हा लागून जातो. तिथून 1 रेणुका माता 1. त्याच रेणुका मातेचं धड उडवलं परशुरामजींनी. तीच रेणुका माता. आणि धुळ्याला धड पडलं म्हणून ते धुळं झालं. आणि परशुरामजींनी कुऱ्हाड घेऊन जे सत्तेने उन्मत्त झाले अशा राजांना 21 वेळा मारलं. पुराण वाचा आणि नंतर फोन करा. मग त्या परशुरामजींना वीर म्हणायला लागले. अशा एका वीराची आई, बोला आता काय शब्द झाला. आई एक वीरा, डोंगरावरी नजर आहे तिची, कोड्यावरी. झाल्या का देव्या? किती झाल्या? रेणुका माता 1, तुळजापुराची तुळजा भवानी 2च झाल्या का? काही हरकत नाही. कोल्हार गावाला राक्षसाला मारलं कोल्हापूर निवासिनी महालक्ष्मी. 3 नाशिक जिल्ह्याच्या कळवणच्या पाडावर त्या डोंगराला 7 टेकड्या आहे. ती एक टेकडी म्हणजे एक शिंग, आणि त्या शिंगाला म्हणतात शृंग. असे 7 शृंग असल्यामुळे काय झाली देवी, हे अर्धपीठ 3 आणि अर्धी 3.5 पीठ झाले. सरका पुढे. आपले देश बांधव, आपल्याच देशात राहणारे आपलेच बांधव बौद्ध मंडळींचे सुद्धा 4 पीठ आहेत. आणि कुठे आहेत? लुंबिनी, सारनाथ, बोधगया आणि कुशीनगर. हे बौद्ध धर्मियांचे 4 धाम सांगितले तुम्हाला. चला सरका पुढे. सप्तपुऱ्या. मला त्या तेलातल्या पुऱ्या माहिती आहेत. सांगा ना मग. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, द्वारावती. सप्तपुऱ्या. अष्टविनायक पटापट मोजा. थेऊर, लेण्यांद्री, मोरगाव, रांजणगाव, ओझर, सिद्धटेक, पाली आणि महाड. एवढ्या 8ही गणपतींना स्पेशल रोड बनवलेले आहेत. अष्टविनायक रोड म्हणतात त्यांना. अष्टविनायक झाले. आता अजून आहे ना बाबा, मोज. 12 ज्योतिर्लिंग. ज्योतिरूपानं जे स्थान आहे त्याला ज्योतिर्लिंग कसं म्हणायचं ते ऐका. सोरटीचा सोमनाथ, भारताचे पहिले गृहमंत्री, मलाही आठवत नाही आता, सरदार वल्लभभाई पटेल. पंतप्रधानजींना सांगितलं मी चाललो मंदिराच्या जीर्णोद्धारा करता. असा पुतळा आहे वल्लभभाई पटेलजींचा. बारडोली त्यांचा मतदारसंघ लोकसभेचा. हे पहिले भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल शेतकरी होते आणि त्यांनी सोरटीच्या सोमनाथचा जीर्णोद्धार केला. पहिलं. दुसरं काशीचा विश्वनाथ. तिसरं हिमालयातला केदारनाथ. चौथं मध्य प्रदेशमधलं उज्जैनीचा महाकालेश्वर. आणि माझ्या गावाला जवळ जे पडतं नर्मदेच्या काठावर खंडवा जिल्ह्यामध्ये खांडव वनामध्ये खंडवा ते ओंकारेश्वर.
उत्तर हिंदुस्थानामध्ये 5 ज्योतिर्लिंग झाले. पण इथे गडबड ऐकून घ्या भाऊ, माझ्याकडून काय गडबड सांगायची झाली ते ऐकून घ्या. केदारनाथ हे अर्ध ज्योतिर्लिंग मानतात तिकडचे लोक. हा मग अर्ध नेपाळचा पशुपतीनाथ बागपती नदीच्या काठावर आहे. आणि असे निवांत बसले शंकर भगवान पशुच्या रूपात. कोणाला दर्शन नाही. पशु रूपात बसल्यामुळे पशुपतीनाथ झाले. बागपती नदीच्या काठावर नेपाळची राजधानी काठमांडू अर्ध आणि केदारनाथ अर्ध. 5 ज्योतिर्लिंग संपले. आंध्र प्रदेशमध्ये कर्नूल नावाचा जिल्हा आहे. कर्नूल जिल्ह्यात पार्वती मातेचं नाव आहे मल्लिका आणि शंकराचं नाव आहे अर्जुन. काय नाव तयार झालं? कर्नूल जिल्हा. दुसरा अर्थ तोही ऐकून घ्या. मल्लिका म्हणजे जाई आणि अर्जुन म्हणजे जुई. जाई जुईचं जंगल म्हणून मल्लिका अर्जुन. आंध्र प्रदेश. आणि सेतू बंदेतू रामेश्वरम. रामचंद्र प्रभूने सेतू बांधला तामिळनाडूमध्ये. 2 आणि 5 7. आणि महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातलं डोळ्याला म्हणतात अंबक. 1 2 3 अधिक अंबक. 1 औंढ्याचा नागनाथ, डाकिन्यवनातला भीमशंकर, देवांचा वैद्य परडीचा आणि घृष्णेशांचे शिवालय. औंढा नागनाथ. किती झाले? 7 ज्योतिर्लिंगे 12. प्रातःकाळी स्मरण करा. कोटी कुडेही उद्धारा भवा तारा बापांनो. बापरे. पण करताना तीर्थयात्रा करताना तीर्थव्रती भाव धरी रे करुणा. चपला टाकून नव्या घेऊन येणारे. आपले लाडू घरी परत आणायचे आणि दुसऱ्याच्या दशम्यान चिवडा संपून टाकायचा. येथे एक शीत दिलेले अन्न होय कोटी कुळाचे उदाहरण. आपलाही खर्च करावा तिथे. आता आडंदी संस्थेच्या इमारतीमध्ये 2 टाइम पंक्ती झाल्या आहेत आणि सगळा खर्च करणारे आमचे कीर्तनकार विद्यार्थी आहेत. आजी माझी आमच्यासारखे जुने आहेत. आणि पुढे सांगतो तुम्हाला, हे सगळे तीर्थ तर झाले. सकळ तीर्थाचे निधुरे जे का माता पितरे. सगळ्या तीर्थाच्या मुख्य स्थानी आई आणि वडील आहेत. नाही तर माझी चूक धरेल कोणी. आई वडील हे तीर्थ असून या बाबाने सांगितले नाही. सकळ 17व्या अध्यायातला 14व्या श्लोकावरची ओवी पाहून घ्या. जे का माता पितरे तया सेवेसी किर शेरे लोण कीजे. आणि जेवढे तीर्थ आहेत महाराज, एकाच वाक्यामध्ये सांगतो, तुमची जितकी श्रद्धा असेल तितकं फल मिळणार आहे. आपल्यातला जे एक महाराष्ट्रातला माणूस होता तो, त्याची आई वारली. त्याची आई धार्मिक व्रत वैकल्य करायची. मोठा पुढारी होता तो. म्हणे आईची इच्छा होती प्रयागला माझे अस्थि विसर्जन करा. गंगेमध्ये जितके वर्ष त्या अस्थि राहिल्या तितके वर्ष ती व्यक्ती स्वर्गामध्ये राहते. असाही एक श्लोक आहे. तर गेला. काय घाण आहे काशीला. त्याला घाण दिसली का काशी दिसली? पंढरपूरचे काय बोर्ड घाण आहेत. याच्या डोळ्याने नेमकं कशाची शूटिंग केली? घाणीचीच. सुंदर ते ध्यान हे दिसलंच नाही त्याला. त्याचं त्याने पाहावं. आम्ही काय सांगणार आहोत भाऊ. पण त्यांचे लोक लाड करतात.
एवढी त्यांची जमा बाजू आहे. जेवढे झाले तेवढं एक तीर्थ सांगतो तुम्हाला. इथून सरळ निघून जा धुळ्याला, धुळ्यावरून साक्रीला जा, आहे 55 किलोमीटर साक्री तिथून. आणि तिथून नवापूर गाडी धरा, अक्कलकुवा गाडी धरा, सुरत गाडी धरा आणि धनेर आंबडीच्या फाट्याला उतरा. त्याला कोंडाई बारीचा फाटा म्हणतात. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही उतरले, पायी चाला, रिक्षाने जा, काही थोडं अंतर आहे. धनेर आणि आंबडी हे 2 गाव आहे. त्याच्यामध्ये एक मोठं तळ आहे. त्या तळ्याच्या काठावर आणि भगवान बरं का कन्हैयालाल महाराजांचं मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये भगवान विष्णूची मूर्ती, दक्षिणेकडे डोकं, उत्तरेकडे पाय, आणि त्या मूर्तीच्याच याच्यातून असा धागा दाखवलाय म्हणजे दगडी कामात. आणि त्या ब्रह्मदेवा बरं का त्या आसनामध्ये ब्रह्मदेव बसलेला आहे. आणि त्या बिंबीतून बरं का भगवान विष्णूच्या बिंबीतून पाणी गळतं. आता उन्हाळा आहे ना, मग जाऊन या. महाराज तुम्ही लई भोडे राहिलेत. अशी नळी खोसून दिलेली असेल तुमच्या अगोदर, मलाच माहिती आहे. आमच्याकडे 150-150 फूट खोल विहीर, आम्हाला माहित नसेल काय. अशी खोसून दिली असेल. तिकडे एका डब्यामध्ये पाणी भरलं असेल, पत्री डब्यात, आणि मग ते पाणी गळतंय. अरे मूर्तीवर उचलून घ्या 4 जण, खालची कुजलेली फुलं, फुगलेले तांदूळ, काय जे असलेलं कुजलेलं पूजापत्री, निर्माल्य म्हणतात त्याला मराठीत, ते काढून घ्या. आणि ती मूर्ती आणि पुन्हा ठेवतं, पाणी गळत राहतं. असं पाणी. मूर्तीचं नाव आहे कन्हैयालाल महाराज. ती मूर्ती गेली एका वाण्याच्या स्वप्नात. फार दिवसाची गोष्ट आहे. म्हणे मला इथून घेऊन चाललं, इकडे मंदिर बांध. मग ते मंदिर बांधलं, घेऊन चालले. पण खाली पडू देता कामा नाही. त्या पालखीला असे हे 2 हे लावले, आमच्याकडे ठुन्या म्हणतात, काही भागात वेगळं नाव म्हणतात. पण त्या पालखीला धरणारे सपोर्ट लावले ना दोन्ही. त्याला झोप लागली, ती पालखी खाली पडली, त्याच्यातली मूर्ती खाली पडली. ती अजून तिथेच आहे, उठली नाही ती पुन्हा. जाऊन या, घर सोडलं नाही तर दिसणार नाही. आणि माझ्यावर भरोसा ठेवू नका. असं पाणी गळत आहे देवाच्या, नारायणाच्या, विष्णूच्या बिंबीतून, नाभीतून. जास्त नाही पाणी गळत. जास्त जर पाणी वाहिलं असतं ना, ऊस लावणाऱ्या आईने मारामाऱ्या केल्या असत्या. शनी शिंगणापूरला कोणत्याच घराला दरवाजा नाही. तीर्थक्षेत्राचा महिमा. आळंदीला अजान वृक्षाच्या खाली लवकर ज्ञानेश्वरी पाठ होते. दत्तात्रयाचा साक्षात्कार लवकरात लवकर औदुंबराच्या झाडाखाली अमरजा आणि भीमेच्या संगमावर होतो. पितृपूजन करण्याकरता तुमची पितृगाय आहे, मातृपूजन करण्याकरता मातृगाय आहे, आणि तिथूनच थोड्या अंतरावर बोधगाय आहे. गौतम बुद्ध बाबांना तिथे साक्षात्कार झालेला आहे. चला अजून सांगतो तुम्हाला. ज्या तीर्थाचा जो महिमा आहे तो त्याप्रमाणे आपण करावं. आणखी काय करावं? गाणगापूरला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपण स्वतः चिवडा, मुरमुरे, पोहे, अर्थात शिजवलेले पोहे, बनवलेले पोहे, काय म्हणतात शिरा, अशी माधुकरी आपण वाटावी. आमच्याजवळ काहीच नाही. 10 डझन केळं वाट बाबा, काहीच नाही तुझ्याकडे तर. काहीच नाही ना, बिस्किटचे पुढे वाट. आणि आपण स्वतः 5 घरी माधुकरी मागायची. आपल्यासारखेच दुसरेही वाढतात. एवढी खिचडी शिजून आणतात. पण तिथली एक भानगड ऐकून घ्या. काय? ज्या ब्राह्मणाकडे आपण उतरलो तो ब्राह्मण आपल्याकडून 5,000 घेतो, तुमची माधुकरी वाढून देतो, आणि 5 किलोचा भात करतो तो वाटतो. किती घेतले आपल्याकडून? तुमचं तुम्ही पाहता. पुनश्च एक राहिलं. प्रयागराजला पती आणि पत्नीचं दोघांचं पुन्हा लग्न लावतात. आणि एवढीशी छोटीशी वेणी कापून वेणी माधवला ती वेणी दान करतात. आणि सांगितलं जातं, मी काही तुमची मर्यादा सोडून बोलले असेल पतिदेव मला क्षमा करा वगैरे वगैरे. पितृपूजन पितृगयला, मातृपूजन मातृश्राद्ध मातृगयला जेवढं करता आलं तेवढं करा. आता पक्षी तीर्थाला आजही दोन्ही पक्षी येतात. कसे काय येतात ते पक्षी? एकाने सांगितलं ते पाळलेले आहेत. बघा आता कशावरच भरोसा नाही आमचा. मग आता एवढं करून जर चिंतन नाही केलं तरी ते व्यर्थ. काळ सारावा चिंतन
काळ कशामध्ये घालावा हे ज्याने त्याने ठरवावं. आम्ही सांगून टाकले, मोकळं झालं. हा देवा करतोच करायचं का? हो. मग आम्ही जर चिंतन केलं नाही, तुमचं काय बिघडलं? मी तुम्हाला असं एक विचारतो, तुम्ही चिंतन केलं नाही, आमचं कशाला बिघडेल? एकाला ताप भरला, तो डॉक्टरकडे जात नव्हता का? त्याने डॉक्टरचे अगोदरचे पैसे दिलेले नव्हते. समजलं ना? खेड्यावर कसं जावं, खेड्यावर कसं जावं, कुठलंच वाहन नाही, खेड्यावर कसं जावं, तो गेलाच नाही. आणि तेवढ्यामध्ये गावाच्या नाल्याला पूर आला. 2 दिवस पूर आला आणि तोपर्यंत याचा ताप मेंदूमध्ये गेला. कुठे गेलाय? बेशुद्ध पडला. गाडी 30 किलोमीटरच्या फेऱ्याने पुलावरून जायचं आहे. तो गाडीवाला म्हणे, पहिल्यांदाच मला ठरवून द्या, मी मोगम येणार नाही. ठरलं 5,000 रुपये. मग 5,000 पैकी 3,000 डिझेल भरायला द्या. डिझेलला 1,000 लागत होते, त्याने 5,000 मागून घेतले. संपलन सगळं आता तुमचं. आणि काय झालं पुढे? एवढंच झालं, सुधारला, पण त्याचा खर्च 20,000 झाला. मग डॉक्टरचं बिघडलं का पेशंटचं? बोला आता पटकन. हा, जो डॉक्टरकडे गेला नाही त्या डॉक्टरचं बिघडलं का पेशंटचं? मग तुम्ही कीर्तनकाराचं नाही ऐकलं, कीर्तनकाराचं बिघडणार आहे का? आम्ही तर सोडून देतो, तुला पटेल तसं कर बाबा. पण शेवटी एक करायचं आहे आपल्याला आता. ज्याने नाम चिंतनाला कवडी इतकी महत्व दिलं नाही, कोणालाच मानलं नाही. फिजिक म्हणजे भौतिक शास्त्रच मानत गेला. सगळं जग काय आहे? फिजिक. आणि MSc शिकलेला होता, मास्टर ऑफ सायन्स. तो म्हणे कार्बन पासून हे विश्व तयार झालेलं आहे. युनिव्हर्सल कार्बनने तयार झाले, त्याचा अभ्यास होता तो. आणि शेवटी ज्ञानोबारायांना, तुकोबारायांना मानलं नाही. तो पोपटबुवाला सुदामबुवा काढेला काय मानणार आहे तो? मग तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात, तू कोणालाच मानत नाही ना, मग तू आहे कोण? नामासी विमुख तोलार पापिया, नामासी विमुख तोलार पापिया, नामासी विमुख तोलार पापिया, नामासी विमुख कपाळ ज्याचे नाम न येवाचे, आहे ना भंग? हरवीन धावया. हरीशिवाय तुझा कोणी धावून येणार? आपल्याकडे म्हणाय का ते देवतारी म्हणतात का इकडे? देवतारी त्याला कोण मारी, देव मारी त्याला कोण तारी, जो इंद्रेन पिऊन मरी त्याला सरकार काय करी? हा हा हा. देव राखेत या मारील कोण. 74 साली आमचं 4थं वर्ष चालू होतं आळंदीला. मोठे बाबा आले का रे 25 मुलांची यादी करा आणि देवला वारी घेऊन जा. 25 मुलं भजन करत करत आळंदीवरून देवला जातात.
तिथे एक शिक्षकाचं प्रवचन होतं, शिक्षकाचं कीर्तन होतं आणि उपवास सोडून घरी परत या आळंदीला. हा कार्यक्रम होता, आज अजूनही आहे. मग आता 4 वाजले, सगळे आमचे 4थ्या वर्षाचे मुलं म्हणजे कीर्तनकारच झाले होते सगळे, गेले डोहावर पोहायला. आता मला पोहता येत नव्हतं, मी दगडावर बसून स्नान करून घेतलं, धोतर नेसलं, वाढवलं, झालं, आटोपलं. एकाला पोहता येत नव्हतं. त्या दगडा पाण्यामध्ये मोठी मोठी दगड आहेत, एवढी एवढी, त्या दगडाला शेवाड आलेलं होतं. त्याला वाटतं दगडावर एवढंच पाणी आहे, दगडावर एवढंच पाणी आहे. दगडावरून जेव्हा पाय सटकला शेवाडमुळे, इतकं पाणी लागलं ते. आणि मला हाक मारतो पाटील, मला पाटील म्हणायचे, पाटील काही करा मला वाचवा. म्हटलं तुम्ही असं करा, थोड्यासा हातात असे करा. नाही म्हणे, सगळे शेवाळलेले दगडावरून पुन्हा पाय सटकतो, पुन्हा पाय सटकतो. मला हाक मारायचा, वाचवा. तो टाचांवर व्हायचा, पुन्हा टाचा दुखून आला का पुन्हा पाणी इथे लागायचं, टाचावर गेला की पाणी इथे लागायचं. पण गंमत अशी झाली ते ऐका, देवरामबुवा गायकवाड भीमा नदीच्या काठावर गाव आहे, काळेवाडी, देवरामबुवा गायकवाड. आणि ते आपल्या भीमा नदीच्या पुरात पोहणारे, त्यांना पोहता येत होतं, पण त्याला हाक मारत नव्हते. का बरं? त्यांचं भांडण झालेलं होतं. जो वाचवणारा आहे त्याला हाक मारत नाही, आणि ज्याला हाक मारतो त्याला पोहता येत नाही. मग आपलं शेवटी काय व्हायचं आहे? हारवीनं धावया. अंधश्रद्धा निर्मूलन करणारा तिकडनं एक जण आला. हे सगळे कीर्तन अंधश्रद्धा आहे, हे पंढरपूरची वारी अंधश्रद्धा आहे, औषधं घ्या, देवाला नमस्कार, हे बरोबर आहे. देवाला नमस्कार करू नका, अंधश्रद्धा आहे, औषधं घ्या, हे बरोबर आहे. पण तिथे एक म्हातारी समोर आली. तिने सांगितलं, का रे म्हणे भाऊ औषधं घ्या, मला स्वतःला अमुक 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 आजार आहे, आतापर्यंत 2-3 लाख खर्च झाले, कोणत्याच औषधाचा गुण येत नाही. मग मी काय करू ते सांग. कोणत्याच भगतकडे जाणार नाही, तू सांग काय केलं पाहिजे. मग जाऊ द्या म्हणे. मग तू काय बोलला? अंधश्रद्धा आहे ना. मग विज्ञानावर श्रद्धा ठेवून माझा जर आजार जात नसेल तर त्या व्यक्तीने काय करावं हे सांग म्हणे. रिटायर शिक्षिका होती ती, तिने प्रश्न विचारला अंधश्रद्धा निर्मूलनवाल्याला. पण शेवटी तुम्हाला पुन्हा जाऊन सांगतो, काही श्रद्धेने आजार दूर झाले, शिर्डीला जाऊन, शेगावला जाऊन. पुनश्च एक तुम्हाला जाता जाता सांगतो, प्रत्येकाची कशावर ना कशावर श्रद्धा आहेच. काहींची तिरंग्यावर श्रद्धा आहे, काहींची तर श्रद्धा याच्यावरच आहे. तुम्ही काही करा, हान सावड्या बुंदी, तिकडे काही हो, कोणतंही सरकारी हो, हरिवीण धावया नपवे कोणी. मग कोणीच धावून येणार नाही हे तुम्हाला कोणी सांगितलं? पुराणांनी सांगितलं. पुराणात कोण बोललं? तर वाल्मिक बोलले. पुराणा प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, पुराणा प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, पुराणा प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, पुराणा प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. हो नाम तिन्ही लोक उताराती, नाम तिन्ही लोक उताराती,
नाना तीर्थ धरणी त्रिवेणी संगमी नाना तीर्थ त्रिवेणी संगम नाना त्रिवेणी संगम नाना त्रिवेणी संगमी नाना त्रिवेणी संगम नाना तीर्थ त्रिवेणी संगम नाना तीर्थ चित नाही नामी तरिके व्यर्थ चित नाही नामी तरिके हरि मुखे मना हरि मुखे मना तरी ते व्यर्थ चित नाही ना तरी ते व्यर्थ हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा ओ हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना गणेला हो पुण्याची गणना पुण्याची गणना गणना पुण्याची गणना गणना पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना पुण्याची गणना थोड्या वेळापुरतं राहिला वेळ तेवढंच सांगतो. भारतामध्ये 111 रामायण आहेत. हे अभ्यासू लोकं करत आहेत. ज्यांना करमणूक पाहिजे त्यांच्याकरता पडद्यावरचा राम आहे. श्रद्धाळू लोकांकरता अयोध्येतला राम आहे. पण इथून एक ऐकून घ्या. भारतामध्ये ज्या 81 नद्या आहेत, तीर्थ सांगितले, क्षेत्र सांगितले, 81 नद्यामध्ये सरयू नदी आहे. ही उत्तर प्रदेशमध्ये आहे. हे पहा, एवढे एवढे पाठीचे कासव आहेत तिच्यात. जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा त्यांची पाठ दिसते आपल्याला. जलपृष्ठावर पृष्ठी दिसते त्या कुर्मीची. आणि त्या अयोध्येला एक नदी येऊन मिळते बरं का. त्या 2 नद्यांच्या संगमावर
आणि त्या ठिकाणी वाल्मिक ऋषींचा आश्रम आहे बरं का. तमसा नावाची नदी आहे ती. तमसा अधिक शरयू या संगमावर जो आश्रम आहे तो वाल्मिक ऋषींचा आहे. वाल्मिक हा शब्द असा तयार होतो, वारुडाला वल्मिक म्हणतात. त्या ऋषींच्या अंगावर वारुड तयार झाल्यामुळे वल्मिकमुळे वाल्मिक नाव पडलं. आणि ते ध्यानस्थ बसलेले होते. पण तेवढ्यात आकाशातून 2 पक्षी आले. त्यांना क्रौंच पक्षी म्हणतात. क्रौंच 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 असा आवाज करत करत उडतात ते. हा क्रौंच पक्षाचं जोडपं समागम उत्सुक होतं. त्या पारद्याला हिंदीमध्ये बहेलिया म्हणतात, शिकारी म्हणतात. पारध असाही शब्द आहे. आणि पारध करतो तो पारधी. असा अचूक बाण मारला आणि एका पारध्याचा वेध केला त्याने आणि तो पक्षी कोसळला. दुसरा उडून गेला आकाशातून. आणि सगळं दृश्य जे पाहिलं हे वाल्मिक ऋषींनी पाहिलं. अरे 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 पारधी, अरे अरे मा निषाद. संस्कृतात त्याला एक निषाद शब्द आहे, शिकारी. मा निषाद. मा म्हणजे नको, निषाद म्हणजे पारधी. तो मग शाश्वती समाहा. तू आता एवढ्यात यात क्रौंच मिथुनादेकम. मिथुन म्हणजे जोडप, मिथुन रासही आहे. यात क्रौंच मिथुनादेकम. ज्या क्रौंच पक्षाच्या जोडप्यातल्या एकाला तू मारलं. मवधिक काम मोहितम. तुला मांस हवं होतं, ह्या तुझ्या कामाकडे मोहित होऊन तू त्याला बाण मारलं. मला शोक होतोय. तर ऋषींच्या मुखातून श्लोक बाहेर पडले आणि ते शोकातून श्लोक बाहेर पडले आणि त्याचे 100 कोटी रामायण झालं. बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड बर का, सुंदरकांड, लंकाकांड, उत्तरकांड, 7 कांड. राम 7वा अवतार, आदर्श 7, हनुमान 7 चिरंजीवात, 7 आदर्श आणि 7 दिवस रामायण चालतं. आणि सप्तपुऱ्यातली अयोध्या. एवढा 7चा आकडा चालवला मी तुमच्या समोर सगळ्यांच्या. आणि इथून पुढे ऐका आता. ते रामायण तयार झालं वाल्मिक ऋषींकडून. अजरामर काव्य झालं. मग याला नाटक काव्य का म्हणायचं? नंतर पात्र नंतर आहे आणि लिखाण अगोदर आहे म्हणून नाटक काव्य आहे. महाभारत इतिहास ग्रंथ आहे. पहिल्यांदा घडलं मागून लिहिलं, इतिहास ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी टीका ग्रंथ आहे. गाथा स्फुरलेलं वाङ्मय आहे वगैरे वगैरे. आणि एक सांगतो तुम्हाला, त्या वाल्मिक ऋषींनी सगळं सांगून टाकलं. नामे 3 लोक. रामायणाचा आकडा काय सांगितला चोपदार? मी आत्ताच बोललो, 5 फुटावरच होतो मी. आणि तुम्ही विसरून जातात म्हणून आमची दुकानं चालतात. 100 कोटी रामायण कोणाला द्यावं हा वाद झाला. देवलोकात, मानव लोकात आणि पाताळ लोकात. किती जणात वाद झाला. मग कसं काय देता येईल? तर मग अशी वाटणी पाडली. नाथबाबांच्या भावार्थ रामायणातला विषय आहे. 33 कोटी स्वर्गाला दिलं, 33 कोटी पाताळ लोकाला दिलं, 33 कोटी मानवाला दिलं. खाली किती उरलं? 33 लाख स्वर्गाला दिलं, 33 पाताळाला दिलं, 33 मानव लोकाला दिलं. आता किती उरलं? लाख. 1 लाख उरलं ना हो. 33,000 स्वर्गाला, 33 पाताळाला, 33 मृत्यू लोकाला. आता किती उरलं? 1,000. 300 श्लोक स्वर्गाला, 300 मृत्यू लोकाला, 300 पाताळाला. 100 श्लोक उरले. 33 स्वर्गाला दिले श्लोक, 33 पाताळाला दिले, 33 मृत्यू लोकाला दिले. आता 1 श्लोक उरला. आता याला तोडायचा का श्लोकाला? सगळ्या घराचा वाटा पडतो पण मायबापाचा वाटा कोणी घेत नाही. सगळ्या घराचा वाटा पडतो पण देवारा कोणी घेत नाही. सगळ्या घराचा वाटा पडतो पण म्हातारी गाय कोणी घेत नाही. हा का असंच आहे. मग हे सगळी वाटणी पाळणारं कोण आहे? शंकर भगवान आहे. हरी 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 मंत्र. हा, आणि आत्मा तो शिवाचा पहिलं पाहिजे ना. रामकृष्ण वाचा भाव हा रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा. रामकृष्ण रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा.
त्याचं शंकर भगवंताने काय केलं, एका श्लोकामध्ये 4 पाद राहतात, 32 अक्षर राहतात, 2 ओळी राहतात. पहिला पाद दिला स्वर्गाला, दुसरा मृत्यूलोकाला आणि तिसरा पाताळ लोकाला. एक पाद राहिला म्हणजे चतुर्थांश. त्याच्यात श्लोक बर का, पाव श्लोक आहे, त्याच्यात 8 अक्षर आहेत. आता याचा नाही वाटा पडू शकत. 2 अक्षर दिले स्वर्गाला, 2 दिले पाताळाला, 2 दिले मृत्यूलोकाला. आणि खाली किती अक्षर राहिले? रामनाम दोन्ही उत्तम अक्षरे. रामनाम दोन्ही उत्तम अक्षरे. रामनाम दोन्ही उत्तम अक्षरे. रामनाम दोन्ही उत्तम अक्षरे. भवानी शंकरे उपदेशिनी. भवानी शंकरे उपदेशिनी. भवानी शंकरे उपदेशिनी. रामे रामे रमे रमे. बर का, हे 2 अक्षर जे आहेत यालाच विसरू नका. जेवढी साधना करता आली तेवढी करा. राम नाम सार दे. राम नाम सार. राम नाम सार बंदे. राम नाम सार. खाली आना खाली जाना, इस जगत का नहीं ठिकाना. खाली आना खाली जाना, इसी जगत का नहीं ठिकाना. मत कर तू अभिमान दे. राम नाम राम नाम सार बंदे. राम नाम ज्ञानदेव म्हणे ना जपा हरीचे परंपरा त्याचे. असा एकच चरण सापडतं पूर्ण ग्रंथात की रामनाम करणाऱ्याचं कूड शुद्ध आहे. मग 3 श्यामा नाईकींची मुलगी होती कान्होपात्रा. खुदू नावाचा एक इसम महात्मा होऊन गेला. असं होता पण तो महात्मा झाला, ढोरं ओढणारा महात्मा झाला, रामनामाने झालं. परंपरा त्याचे कुड शुद्ध. असं एक प्रमाण आहे. तुमचं पाठ आहे पण तुम्हाला आठवत नाही. निवृत्ती गईनी कृपा केली पूर्ण. हे पावन. आता पुन्हा सांगू ना, हे पावन कशाने होतं? कूड रामनामानेच होतं. कोणी काही म्हणत असो. आता तुमच्याकरता एक छोटस शॅम्पल देतो, याला फ्री शॅम्पल म्हणतात. करू सुरुवात. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही. नाम शब्द पहिल्या चरणात आला. बोला दुसरं चरण कोणतं आहे? नुसतं सांगा. नाम शब्द आला. बोला तिसरं बोला. पुराण प्रसिद्ध बोललेले वाल्मिक. तिसऱ्या चरणात नाम शब्द आला. ज्ञानदेव म्हणे याच्यातही नाम शब्द आला. 4 चरणात 4 वेळा 4 पुरुषार्थ 4ही अवस्थेमध्ये आणि 4ही प्रहरामध्ये घ्यावं. पुन्हा सांगतो तुम्हाला असं एक शॅम्पल आणखी पुन्हा. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय. पहिल्या चरणाची सुरुवात झाली शिव. सांगा दुसरं चरण त्याचं. आलं? शिव शब्द आहे का? वाचे वदता. दुसऱ्या चरण. तिसरं सांगा धर्मार्थ काममोक्ष. तिसऱ्या चरणामध्ये शिवाला. आणि एका जनार्दनी 4ही प्रहरात 4ही अवस्थेत 4ही चरणात 4ही प्रहरात आणि 4था पुरुषार्थ प्राप्त करणं तुमच्या स्वाधीन आहे. आणि निवडच तुम्ही भौतिक मानलं म्हणजे फिजिक मानत राहिले तर शेवटी त्याचं फल तुम्हाला मिळेल. मी छातीला हात लावून सांगतो, भौतिक मानत राहिले 11 साखर कारखान्याचे तुम्ही मालक झाले. मी मान्य करतोय ना बाबा. शेवटी तुमच्या प्रारब्धाने तुमच्या आचरणाने तुमची गती ठरणार. तुम्ही तो पैसा कुठून आणला हे सगळं तिथे काहीच चालत नाही. कोणाचा वशिला चालत नाही. वशिल्याने यम परत जात नाही. कोर्टाच्या ऑर्डरने यम परत जात नाही. आणि भगवंताच्या कोर्टामध्ये पुरावा लागत नाही. ज्याचं त्याने पहा. ज्याला पटेल त्याने तेवढं करा. पण शेवट किती चाला भराभर दोन्ही पाय बराबर. ज्याचं त्याने पहा. खवा मावा रवा पोहा. पचेल तेवढा खावा. काय 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 गोवा कोण बोलला? खवा मावा रवा पोहा. पचेल तेवढा खावा. पण कावा दावा हेवा यापासून दूर व्हा. हे सगळं डोक्यामध्ये ठेवा.
आणि मग घरी जावा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली तुकाराम